करावा आणि आत्मचिंतनाच्या द्वारे आत्मभाव जागृत होण्यासाठी जो अज्ञानाचा निराश करावा लागतो आणि परमात्म्याच्या स्वरूपाचा स्पर्श भोगावा लागतो. ज्ञानाचा उत्कर्ष व्हावा लागतो. वेदांमध्ये मन राहावं लागतं आणि देहाचा संबंध संपवावा लागतो. वृत्तीला मी कोण कळावं लागतं आणि जो अविद्येचा देश अंतःकरणात तो त्या हृदयातून संपावा लागतो. अंतःकरण मुळासकट संपलं की परमात्म्याची जाणीव अनुभूती तयार होती आणि ही भ्रांती जगताची, देहाची, विषयाची, विकाराची ही सगळी भ्रांती धुतल्या जाते. मन शांत होत आत्मचिंतनामध्ये ते स्वरूपामध्ये विलीन होतं. आत्मारामाचं दर्शन होतं. सुखाचं मिलन होतं. सुखाला सुख कळतं. मी सुखरूप आहे, मी देह नाहीये आणि विषयाचा संबंध वृत्ती करते. ते वृत्ती पण खोटे आणि विषय खोटे, संबंध खोटा. जो अध्यास आहे जगतामुळे वाचले. जगत हा अध्यास मानले वेदानं. आपल्याला त्याचा ध्यास आहे. ध्यास नसावा, अभ्यास असावा. जगत म्हणजे अध्यास, भ्रम, अज्ञानाचं कार्य. ज्या अज्ञान हे कारण आहे आणि त्याचं कार्य हे जगत आहे. मुळात अज्ञानच नाहीये तर जगत कुठलं आहे? शंकराचार्याचा सिद्धांत आहे, माऊलीचं मनोगत आहे. तो पुन्हा बघू, विचार सागरचा विषय आहे. पण हे जे कार्य आहे ते कार्याचा संबंध आहे, पण कारणाचा बाध नाहीये, अधिष्ठानाची ओळख नाहीये आणि सोच अनुभव नाहीये, सुखाची चव नाहीये, दुःख संपत नाहीये, वृत्ती देहातून निघत नाहीये, अज्ञान जात नाहीये, मी कोण मला कळत नाहीये, म्हणून सुखाची जाणीव नाही, वृत्ती देहाला टाकत नाही. जोपर्यंत अहंकार वृत्तीतला संपत नाही आणि ज्ञान हृदयात नांदत नाही, संतांची संगत होत नाही, भेद निवृत्त होत नाही, आत्मस्वरूपाची प्रतीती वेदांताच्या द्वारे संतांच्या श्रवणातून, महावाक्याच्या बोधातून हृदयामध्ये जेव्हा प्रगट होती, आपली अनुभूती आपल्याला सतत येते. तो मी आहे असा अनुभव येतो. परमात्मामध्ये आत्माराम विराजित होतो. जीवात्मा मी नाही, मी शिवच आहे असा बुद्धीला उच्च सिद्धांत अनुभवता येतो. ती देहाकडे असते, ती देहातून बाहेर निघती. भ्रम आहे, देह हा भ्रम आहे, वासना आहे, अज्ञान आहे, विकार हे वृत्ती आहे आणि वृत्ती नको, विकार नको, अज्ञान नको, जगत नको, भ्रम नको आणि देहाचा संबंध नको, दुःखाला स्पर्श नको, अनुभूती वाचून जगणंच नको, परमानंदाला टाकणंच नको आणि जगताला बघणंच नको आणि या खोट्या संबंधामध्ये राहणंच नको. हे ज्यांना कळतं ते मोक्ष पदावर, मुक्ती पदावर जातात, आत्मानुसंधानात राहतात, वेदाच्या गाभाऱ्यात येतात, संतांच्या सोबत जातात आणि स्वतःला स्वतः पाहतात. ते आनंदमय होतात. आनंदमय राम राम राम. आत्मत्वाची प्रतीती म्हणतात, चार वेदाचं फल म्हणतात, संतांच्या संगतीमध्ये आत्मस्वरूपाची खान म्हणतात, स्वतःला स्वतःची जाण म्हणतात, त्याला ब्रह्मवेत्याची खून म्हणतात, त्याला माऊलीचं ज्ञान म्हणतात, याला ईश्वरातला ईश्वराचं एक परम भक्ती म्हणतात. जो विश्वात आहे, जो ईश्वरात आहे, जो समरूपानं चौकड आहे, तो कुठं आहे कुठं नाही असं नाहीये, पण विशेष रूपाने त्याचं रूप कुठे आहे ते 12 लिंगामध्ये विघटित केलेलं आहे. जसं दुधात तूप आहे पण अग्नीच्या द्वारे विशेष झाले ते साय आहे, तसे त्या ठिकाणी ते विशेष आहे ते साय आहे, पण दुधात तूप चौकडच आहे. तुपाविना दूध नाही. तसं भगवंतावना जगत नाही. ज्याला भगवंत कळलं त्याच्या जगत, सत्तेतला जगत गेला. ज्याला आत्माराम कळला त्याच्यामधला, त्याच्या बुद्धीतला अनात्मा गेला. पण ज्याला अविद्येचा निराश करतात आला नाही आला, तो व्यर्थ जगला आणि व्यर्थ मेला. व्यर्थ जगला, जन्म वाया गेला, श्वास व्यर्थ गेले, वाया. श्वासामध्ये विश्वास असावा संतावर, विश्वासातून फल भोगावं ग्रंथाचं आणि त्या आनंदामध्ये रमावं. खाली उतरणे देहाकडा नाही, बुद्धीने खाली उतरणे, जडाला माझं म्हणू नये, वृत्तीला विकार होऊ देऊ नये आणि झाला तर वृत्तीला शिवू नये.
कारण तो विकारतेचा संबंध त्याचा आहे. मी संबंध रहित आहे, मी परमात्मा आहे, मला संबंध वाचू रे, मला संबंध नाही. संबंधित देह माझा नाही, भूताचा आहे, पंचमहाभूताचा. तो आहे की नाही ते भूत आहे, ते देह नाही. भूत एकत्र आले आणि अलग झाले. कोणचा देह, कुणाचा देह? तुला देह का? तू का म्हणते त्याला माझं? का संबंध ती भूताचा, का विकार वृत्तीचा, अनुभव दुःखाचा? संबंध जडाचा, अभाग अज्ञानाचा, ज्ञानाचा नाही. भक्तीचा तर नाहीच नाही, लवलेच नाही, कोणतीच भक्ती नाही. देहा धरून भक्ती कोणची? कर्तेपणा कशाला? कर्तेपणाच्या संबंधानं कर्माची जी क्रिया होती तर पाप पुण्याची माती नको आम्हाला. कर्तेपणाच नको, पुण्य नकोच, पापाला शिवणं नकोच. पाप पुण्य रहित जे अंतःकरण असतं ते वेदाचं असतं. पाप पुण्याकडे असतं ते मन अविद्येतलं असतं. आणि वृत्तीचा संबंध कर्माशी असतो, भगवंताशी नसतो. म्हणून त्याला कर्मठ नाव आलंय. ब्रह्मनिष्ठ नाही, कर्मठ. जो कर्मात आहे, जो क्रियेत आहे, जो वृत्तीच्या संबंधाने केलेल्या इंद्रियाच्या व्यवहारात आहे. मग वृत्ती जेव्हा व्यवहार करती त्या वृत्तीचा तर व्यवहार म्हणा ना, माझा म्हणतो ना आपण. आणि मी केलं म्हणतो त्या व्यवहाराला, त्या कर्माला म्हणतो की नाही? मी केलं एवढा मास कशाला? लाज असायला खंड मीचाच आहे. म्हणजे मग ज्ञानाने मीच वाजवत होती, वृत्ती सावध होती, आत्मारामात विलीन होती, स्वरूपात दंग होती आणि वेदाचा संग घेते, आनंदात मग्न होती, स्वरूपात लीन होती. ही ब्रह्मवेत्याची स्थिती, ब्रह्मवेत्याची स्थिती. नक्की संसारी किडे देणं नाही घेणं, अक्कल नक्कीच कर. अक्कल शून्य म्हणजे संसारी. खरं नाही त्या लोकांची. कशाला आली का जगले माहित नाही, काय झालं मरे माहित नाही, काय करावे त्यांना कळत नाही, कसं वागा ते समजत नाही, कशासाठी आलो ते माहित नाही. काय माहिती मग? त्यांचे त्याला माहित, आम्हाला माहित नाही. ज्याचं त्याला माहित, आम्हाला माहित नाही. बरं आहे ना. कृष्ण परमात्म्याने अर्जुनाची संवाद साधताना अंतःकरणातला भेट टाकण्यासाठी वेदांताचा प्रवास सुरू केला. बुद्धी वेदांताकडे आली आणि देहाला सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. अज्ञानी वृत्तीचा प्रसंग आला. वेदानं हा मार्ग दिला, शब्दाचा मध्ये हा भावार्थ आला. शब्द दिला, शब्दाची शक्ती म्हणजे वेद आहे, शब्दात सामर्थ्य म्हणजे वेद आहे. आणि शब्दाला एक गती देता येते बुद्धीला, म्हणून त्याला वेद म्हटलंय. जसं कोणी खराब म्हणजे की राग देतो, हा शब्दात शक्ती आहे. कोणी गोड बोलले की सुख होते, शब्दात शक्ती आहे. तसं वेदाच्या शब्दात मुक्ती आहे, ते ज्ञानेश्वरी. ज्ञानोबऱ्या सत्वगुणाची शक्ती सांगतात. सत्व जेव्हा वाढतं काय घडतं, तम जेव्हा वाढतं काय घडतं, रज जेव्हा वाढतं काय घडतं. म्हणून जेव्हा सत्व वाढलं तर रज आणि तम दबल्या जातो, त्याचं काही जळत नाही. म्हणून सत्व वाढावा तेव्हा तम जळतो आणि रज थांबतो, परमात्मा अनुभवता येतो, वृत्तीचा निराश होतो, जगताचा वाद होतो, गुरुचा अनुग्रह सहज होतो आणि आतल्या परमात्म्याचा बुद्धीशी संयम होतो. संयम ऐक्य म्हणतात. म्हणून त्याला ज्ञान नाव दिले. ज्ञानानं देवाचा संबंध आहे, कर्मानं पुण्याचा संबंध आहे, अविद्येनं जगाचा संबंध आहे आणि वृत्तीमध्ये काय जगताचा व्यवहार आहे. भगवंताचा कुठं स्पर्श वृत्तीला? खरं तर जगताला संबंध केला, भगवंताला कुठे स्पर्श केला? ज्ञानानं भगवंताचा स्पर्श अंतःकरणाचा. तिथं निवृत्त आहे भेद अविद्येचा. अविद्येच्या पोटातून जेव्हा भेद तयार होतो
तर ज्ञानानं भेद समाप्त होतो आणि वृत्ती बाजूला जाती आणि अंतःकरणाच्या आतला परमात्मा प्रगट होतो. आणि तेव्हा तो मी आहे असा अनुभव येतो. हा वेदाचा असा हृदयात येतो. हा गुरुने दिलेला मार्ग सुखाचा होतो आणि हा देहाचा संबंध तिथं थांबतो. तो जीवन मुक्त महात्मा आपल्या लक्ष्यावर जातो, लक्ष लक्षित करतो आणि हा संबंध संपतो. जडाचा, देहाचा, अविद्येचा, भ्रमाचा, विकाराचा आणि दुःखाचा हे संबंध जेव्हा बुद्धी टाकती तेव्हा ती आत्मरंगात रंगती, स्वतःची ओळख होती आणि तेव्हा बुद्धी सखोल जाती. ती देहावर कधीच नसते. देह हा बाधित असतो, तो निवृत्त असतो, त्याचा संबंध नसतो, तो महात्मा असतो. जे देहातून भगवंत देतो त्याला स्फुरण म्हणतात. आंबट वरून तुमच्याकडे नाही, टाक मिरच्या, टाक टमाटर, टाक डाळ, काय 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 टाकते, इकडचे हे घ्या आणि तिथे ते बघा, हे सांग ना तू पटापटापटा बोल, तिथं बघा तूच बघ, त्या त्या सांगितलं तुझा आत्या सांग ना. त्या छाया जसं आपली सावली आपल्याला जवळ कवळून द्यायची असते, तिला आलिंगन द्यायचं असतं तर देता येत नाही, असं वरच्या ओळीत म्हणले. आता खालच्या ओळीत माऊली काय बोलाले, तया पुरी जया ज्ञाना शिवादी तृणवासना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. गवत आणि ब्रह्मदेव एकाच कॅटेगरीत जाण ठेवले, एक अवस्था. त्यावर सांगतो तुम्हाला, ऐका. वरचा प्रयास लागला खालचा लागत असतो, म्हणून वरची ओळी घेऊन विषयाला आरंभ करावा लागतो. तया परिजया ज्ञाना शिवादी तृणवासना, गवतापासून ब्रह्मदेवाला जे ज्ञान लागतं, ऐका. या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती, भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. मग ते ब्रह्मदेव असो का, गवत असो का, जगत असो का, विषय असो का, देह असो, त्याच्यामध्ये नाना आढळत नाही. का आढळत नाही? खालच्या वळी बघा. समजला का अर्थ? भूत व्यक्ती भिन्ना नाडळती, त्या दिसणाऱ्या भौतिक पदार्थामध्ये भिन्न भिन्न जो अज्ञान आहे ते आढळत नाही, नाडळती. आता का आढळत नाही बघा, म्हणजे जया तया परी जया ज्ञाना, म्यूट पहा कोण जैसे बघा असं डिस्टर्ब होते. जया ज्ञाना शिवादी तृणवासना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. जसं आपली सावली आपल्याला कळवटून देता येत नाही, आलिंगन देता येत नाही, तसं जगतातल्या नाना तृणापासून ब्रह्मदेवाच्या ज्ञानामध्ये त्यांच्यामध्ये भेद आढळत नाही. सगळ्यामध्ये ते ऐक्य पाहतात, मला पाहतात. नाडळती ज्ञाना, भूत व्यक्ती नाना. शब्दाकडे थोडं लक्ष देत जा बुद्धीच्या द्वारे, तर वापरीत जा. होत आहे. जसं गवतापासून ब्रह्मदेवापर्यंत जरी दृष्टीने दाखवला हा ब्रह्मदेव हे गवत आहे, हे जगत आहे, तर त्यांच्या ज्ञानामध्ये एक रस आहे, एकच आहे, त्यांना भिन्नता नाहीये. का येत नाही? जसं आपल्या सावलीला आपण असं आलिंगन देऊ शकत नाही, तसं त्यांच्या भेदामध्ये भिन्न भाव तयार होत नाही, कारण सगळा त्यांना तोच आहे. हे सात्विक ज्ञानाचं फल आहे. मला सांगितली बोध तिथे आत्मत्वाची प्राप्ती, त्या श्रीहरीची अनुभूती, सुखाची निवृत्ती अज्ञानाची, ही भेट पांडुरंगाची. म्हणून लोकांना मोक्ष मोक्ष म्हणजे लई आवड वाटते, हे कठीण वाटते. मग त्या लोकांना त्यांना ऐकू वाटत नाही, पचत पण नाही. पचत का नाही? तर त्यांची ती स्थितीच नाही ना. संताकडे जाणं, ग्रंथात पाहणं, अभ्यास करणं, आपण कशासाठी आलो, काय करायलो, कशासाठी जगायला आणि कुणासाठी मरमर करायलो. स्वतःसाठी मरमर करणं म्हणजे ज्ञान प्राप्त करणं, आणि विषयाकडे जाणून विषय भोगणं म्हणजे पाप, व्यवहार, अविद्या. काय करतो आपण, काय करायलो आणि कुणासाठी जगायलो, त्याच्यामध्ये हातात काय सार आहे, तुमच्या करण्याला किती तात्पर्य कळतं त्यांना. हा लय कळतं, लय बोलते टकरावं टकरावं टकरावं, पण करणं शून्य असतं. करते तर आपण, बोलते तर आपणच. चालू द्या धंदा. स्वतःसाठी जगायला टाइमच नाही
आणि त्यांचं जगणं त्यांच्या कामातच नाही, त्यांचा पैसा त्यांच्या शेवटी सोबत जातच नाही, म्हणून त्यांचं जगणं व्यर्थ शून्य आहे. माझ्या मतानं त्यांचं मत त्यांच्या खड्ड्यात गेलं. जे ज्ञानाकडे, जे वेदाकडे, जे संताकडे, त्यांचं जीवन सार्थक आहे, त्यांचं आयुष्य सफल आहे, त्यांच्या श्वासाला स्वारस्य मिळत. कारण तपश्चर्या ही वेदाची एक एक शब्द हृदयामध्ये भेदन करून जातो. हे माऊलीचे शब्द आहेत, आयरे गळ्याचे नट्टूधारे शब्द नाहीत, ऐकले आणि सोडले. ह्या शब्दामध्ये एक पावर आहे, ह्या ओवीमध्ये एक लय आहे, त्याच्यामध्ये एक ताकद आहे. अज्ञानाला भस्म करण्याची, वेदाला आत ठेवण्याची आणि देहाचा बात करण्याची, भगवंताचा संबंध करून देण्याची, आत्मानुभूती आणून देण्याची आणि हे दृश्य मावळण्याची ही ताकद आहे आमच्या माऊलीची. हरिओम हरिओम. हे ओवी मध्ये मन ठेवलं, लाखो ग्रंथ लागले आम्हाला, लागतातच. माऊलीच्या ग्रंथात, ओवीच्या ज्ञानात जी अंतःकरणाची जी खाण असते या विद्येची, निवृत्ती असती या देहभावाची आणि प्राप्ती असते या सुखाची, जे सुख संपत नाही आणि देहभाव उगवत नाही आणि भ्रम जगताचा टिकत नाही आणि दृश्य दिसून खरं वाटत नाही, हे आमच्या माऊलीचं फल आहे. हे ज्ञानाचा किमया आहे, ही साधूची शक्ती आहे, ही हृदयाची भक्ती आहे, ही ज्ञानाची मुक्ती आहे, ही आत्मप्रतीती आहे, ही वेदाची संपत्ती आहे, हे मोक्षाची रीती आहे, ही अंतःकरणातली मनाची स्थिती आहे, मोक्षपथ. म्हणून ज्याला अंतःकरणामध्ये असलेल्या भगवंताचा अनुभव घ्यायचा, त्याने वेदाकडे यायचं, आत्मरंगात रंगायचं, शब्दाला बघायचं, त्या शब्दाचा भावार्थात जायचं, स्वतःला स्वतः पाहायचं आणि ओळखून घ्यायचं आणि मग व्यवहार खुशाल करायचा. मग राग नाही, लोभ नाही, सुख नाही, दुःख नाही, तू नाही, मी नाही, जीव नाही, जगत नाही, मग तोच तो तोच तो तोच तो आणि तो म्हणणारी वृत्ती पण सरकली, तो मी आहे असा अनुभव आला, तो ब्रह्मानंदामध्ये बुद्धीला विलीन केलं आणि आपल्या आत्मसत्तेचा त्याला अनुभव आला, तो महात्मा जगात श्रेष्ठ झाला, त्रिलोक्यात तो महान बनला. म्हणून त्याची ब्रह्मविद्या, त्याचं जगणं, त्याचं श्रवण, त्याची आत्मानुभूती, त्याची स्वरूपाची प्रतीती बाकी लोकांना नाही. हे शब्द नाहीत, हे शब्द मानू नका. ज्याला म्हणायचं खड्ड्याचा मला कुणावर आरोप करायचा नाही किंवा कुणावर सत्ता नाही आमची, काही म्हणा खड्ड्याचा. हा पाऊस पडला, मोहरीत पडला, वाया गेला, शेतात पडला, पिकाला भरभरून आलं. मग मोहरीत पडणाऱ्याचा वाया गेला, शेतात पडला तर पिकाला भरभरून आलं. आम्हाला काय करायचं? पाऊस पडला, मग खाली शेत आहे का मोहरी आहे पावसाला माहित नाही, आत्मानुभूती घेता येत नाही, साधूची संगती झाली तर त्याचा फळ चाकता येत नाही. आता आपण कोणत्या स्तरावर राहिलं पाहिजे आणि श्वास बंद पडायच्या आत आपण त्या रामाला भेटलं पाहिजे, वेदांतामधून नटलं पाहिजे आणि त्या स्वरूपात मन आटलं पाहिजे, हे सगळ्याला वाटलं पाहिजे. होय पाणी मिटत होता, का चेवून स्वप्नी येता जैसे होय, चेवून स्वप्नी येता जैसे होय. बापरे, बघा पहिल्यांदा काय म्हणले, जैसे हाते चित्र पाहता. बघा भिंतीवर चित्र बघितलं, भिंत दिसली का चित्र दिसलं का? भिंतीवर चित्र आहे का? नाही तर भिंतच लागते हाताला चित्र बघताना. नजर चित्र मोडणारे कवा ना कवा, भिंत पडणारे आणि चित्र मोडणारे. हो लक्षात ठेव. ऐका, जसे हाती चित्र पाहता, होय पाणी मिटत होता. मिठाला धुतलं पाण्यानं, मीठ राहिलं का? मिठाला धुतलं पाण्यानं, राहत नाही, राहत नाही. तैसे
पाणी मिटत होता का चेवोनी स्वप्न येता जैसे होय. बघा आपण जागा झालो, अनुभूती ती का स्वप्नाची सांगा. नाही नाही नाही, ते मिथ्या आहे असं जाणवतं ताई, काहीच नव्हतं. हे पाहतानाच खरं नाही ना. नाही पण त्या अवस्थेत खरं वाटतं, पण जाग झाल्यावर नाही वाटतं. आणि तसं या अज्ञान स्वप्न येता जैसे होय. जागा झाल्यावर स्वप्नाची अनुभूती नाही. पाणी मीठ धुतल्यावर मीठ राहत नाही. तसं चित्राखाली भिंत कळल्यावर चित्र आधारित आहे हे कळल्याशिवाय राहत नाही. भिंत आहे त्याच्यावर चित्र आहे, तसं आत तो आहे आणि हे चित्र आहे. पुण्याचा संबंध हे खोट आहे. त्याच्यासाठी काय माणूस करते काय 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 का बाबा बाबा बा आणि जेणे करिता ज्ञातव्या ते पाहणे जाणता न जाणणे जाणावे उरे. जाणता बापरे तुम्हाला याच्या शब्दात नाही ते सुंदर आहे. 4 वेळाचा पुढचा भाव आहे हा. ऐका मतलब असते तुम्हाला काय सांगते. जाणता ना जाणणे जाणावे उरे. जाणता न जाणणे जाणावे उरे. वृत्तीच्या संबंधानं जगताला जाणणं ते जाणणंच नाही. वृत्तीने देहाला माझं म्हणलं ते म्हणणंच नाही. वृत्ती खोटी जे खोटा दिसून खरा नाही. पण जाणावे उरे, जो जाणतो जाणीवेला जो कारणीभूत असतो त्याच्या संबंधाने जगताची देहाची जाणीव होती. तो जर प्रगट झाला तर बाकीचं जाणणं कशाला, तेच उरलं स्वरूप. बाकीचं जाणणं मावळलं. थांबा कोणतं करू नका मध्ये मध्ये. संबंधानं ज्याची जाणीव होती, जाणणं जाणीव आणि जाणलं हे त्रिपुटी आहे. ज्यानं जाणलं तो ज्ञाता, ज्यानं जाणलं ते ज्ञेय आणि ज्याच्या द्वारे जाणलं ती वृत्ती ज्ञान आणि त्याच्या पलीकडे तो आहे उरे म्हणजे तो उरला. आणि सगळं बाधित झालं. त्रिपुटीचा बाध झाला, परमात्मा प्रगट झाला, वृत्तीचा अज्ञान अंश गेला आणि तो मी आहे असा अनुभव आला. महात्मा म्हणते त्याला. त्याची प्राप्ती आमचा सण आहे, त्याचा मोह आमचा सण आहे, त्याच्यासाठी जगणं आमचा सण आहे. हे वस्त्र मला तुम्हाला होतो, वेदाचा चमत्कार होतो, बोधाचा प्रसाद येतो, बुद्धीला परमात्म्याची जाणीव तयार होती. तेव्हा मग हा चमत्कार वाणी ऐकलेलं धरती. जेव्हा जेव्हा इथे शब्द आत जातो तो घट्ट राहतो आणि मग अनुवाद सुरू होतो. ते तर कधी येत नाही माती आणि कधी येणार बघता येत त्याचा 10 जन्म 100 जन्म लाख जन्म घ्यायचे किंवा आम्हाला असं कोटी कोटी फिरायचे. आता तिथं काही मिळेल काही शास्त्रांत घडत नाही. त्याच्या संबंधाने जैने करिता ज्ञातव्या ते पाहणे तैसे ज्ञाना जेणे. बघा करिता ज्ञातव्या ते पाहणे जाणता न जाणणे जाणावे उरे. जाणता न जाणणे जाणावे उरे. आता पुन्हा बघू. जाणता न जाणणे जाणावे उरे हे पुन्हा बघू. सिद्धांत हा एक गुही आहे. अगोदर बघू आता ज्ञातव्याचे बघू. पाठीमागचं घेऊ चला. तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्या ते पाहणे. म्हणजे जी वृत्ती ज्या विषयाला पाहते विषय ज्ञेय बनतो आणि ज्याला तो विषय जाणला जातो अंतःकरणाला त्याला ज्ञाता नाव येतं. पण जेव्हा त्यात संमिलन होतं बुद्धीला भगवंताचं तर त्याचं जाणणं नाही, जाणीव नाही आणि जाणणं विषय बी नाही. कारण तो विषय होणारा परमात्मा नाही. वृत्ती अगोचर आहे, अविषयी येतो. मग त्याला कसं जाणायचं. हे वृत्तीच्या संबंधाने जगतातलं जाणणं आहे. हे जाणणं अविद्येच आहे, हे जाणणं जगताच आहे. पण एक जाणणं भगवंताच आहे.
मग जेव्हा वृत्तीने भगवंताला जाणलं, सत्वगुणानं वृत्ती तिथं जाती, त्याची जाणीव तयार होती, वृत्ती बाजूला भिन्न होती आणि अंतःकरणेश्वराशी समर्पित होत आणि तोच मी आहे असा अनुभव होतो. त्याला जाणणं म्हणजे कळणं, कळणं म्हणजे जाणीव आणि जाणीव म्हणजे त्याचा स्पर्श आणि स्पर्श म्हणजे ते सुखरूप आहे आणि सुख म्हणजे आनंद आहे. आनंदामध्ये व्याप्ती झाली मनाची तर व्यवहार नसतो वृत्तीचा, अनुभव असतो सुखाचा, तिथे व्यवहार नसतो अविद्येचा. कारण अविद्या तिथे मावळलेली असती, समाप्त झालेली असती, फक्त अनुभूती असती, वृत्ती वाचून असती, शब्दाहून असती, ती आत्मस्थिती, ती न देह स्थिती. रामकृष्ण. तेव्हा जाणता, जाणीव आणि जाणणं हे काहीच उरलं नाही. कारण वृत्तीनं त्याला जाणलं, ती वृत्ती बाधित झाली. जे जाणणं होतं ते अविद्येचं होतं. सत्वगुणात वृत्ती त्याच्यापर्यंत जाते आणि त्याच्याशी अभिन्न होते. ती वृत्ती ईश्वरामध्ये समर्पित झाली, त्याच्या समरस झाली. मग ते काहीच उरलं नाही. जाणणं म्हणजे कळणं, कळणं म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे त्याचा स्पर्श म्हणजे सुख. त्याच्या सुख म्हणजे आनंदाची व्याप्ती. तिथं व्यवहार नाही, तिथं वृत्ती नाही, तिथं वृत्तीचा स्पर्श नाही, तिथं फक्त अनुभूती आहे आणि ती अनुभूती शब्दा वाचू नये, वृत्ती वाचू नये. तिथं देहस्थिती नाही, फक्त आत्मस्थिती. त्याचा अर्थ जाणावे उरे मोदी 50 वाक्य झालं तुम्हाला सांगायला एका शब्दाला. लोकांनी मला सांगा फक्त बिंडोक नाही काही हे उरलं स्वरूप आणि त्याची जाणीव तयार झाली. वृत्ती वाचून आनंदाची स्थिती झाली, अज्ञानाची स्थिती गेली आणि तो आनंद प्रगट झाला आणि तो आनंद सतत राहिला. देह पडला तरी तो संबंध आणि तो बुद्धी कधीच बाहेर येत नाही त्या संबंधातून. तो मोक्ष, ती मुक्ती आहे आणि ती आत्मस्थिती आहे, ती वेदांताची गती आहे, ती परमस्थिती आहे, ती संतांना दिलेली कृपेची प्रतीती आहे, ती आत्मानंदाची स्थिती आहे. जाणीव उरे, एक शब्द जाणीव आणि उरे हे सांगते. सांकार त्या संताच्या चरणाला लागावं लागतं आणि वेदांतासाठीच जगावं लागतं आणि त्या परमात्म्याला प्राप्तीसाठी जीवन वेचावं लागतं आणि संतांना अनुग्रह द्यावा लागतो, अध्ययन करावं लागतं. जॉब करून येत नसते, व्यवसाय करून येत नाही. हे फक्त संतांच्या संगतीत अध्ययन आणि केवळ वेदाचं, बाकीची बडबड नाही जमा तिथं, बिलकुल नाही. पाठ म्हणतात ना, जिथं पाठ सुरू असतात ते वेदांताचे असतात. तिथं अज्ञान सपाट करण्याची ताकद असते, तिथं आत्मचिंतन सांगण्याचा संप्रदाय असतो, तिथे ईश्वराचं मिलन असतं, तिथं गीतेच्या शब्दाचं भान असतं, अनुभवाची खाण असती, सुखाचं ज्ञान असतं, वृत्ती वाचून त्याची एकात्मता असते. ऐक्य जेव्हा प्रगट होतं वृत्ती बाजूला जाते. ही खरी अनुभवाची स्थिती, ही आनंदाची व्याप्ती, परमात्म्याची प्रतीती. नो, तिथं कुठलीही स्थिती नाही. हे वेदाचा अभ्यास आहे बेटा, हे काही बाकीचं काही कुठलंच नाही ना, हे केवळ वेद. गुरुजी वेदाशिवाय कशाकडे गेले नाही, भागवत न कथा ना कीर्तन करायचे, ते अद्वैताचं चिंतन छान रंगून जायचे. सांगायचा फक्त वेद, कधी नाही शिवले बहिरंगाला गुरुजी नाही. जेव्हा कीर्तनाच्या अगोदर देहाला बुद्धीनं सोडणं, साधी भाषा बाबा, प्रतीतलं अज्ञान झाडणं, मी कोण हे अंतःकरणामध्ये प्रगटणं आणि बुद्धीला त्याची ईश्वराचा संग मिळणं, देहाचा संग जळणं, परमात्म्याची ओळख होणं, जगताची ओळख जाणं, आत्मानुभूती भोगणं आणि देहातून बाहेर निघणं आणि स्वचा अनुभव सतत घेणं, याला म्हणतात आत्मस्वानुभूती, आत्मानुभूती म्हणतात. कधी कधी विचार येतो की आपण थोडं देहाकडे आलोच का, आता नको, ते सुखातच राहणं, वृत्ती हेच विरहित जगणं आणि आनंदाला बघणं आणि मग व्यवहार करणं, अशी अवस्था कधी पांडुरंगा. तिरंगा हे दे, तुझ्या रंगात रंगू दे, देहाचं बाण संपू दे, वृत्ती बाजूला जाऊ दे, तुझी अनुभूती सतत येऊ दे, शिवलिंग प्रगट होऊ दे, 3 गुणाचा बेल तिथं वाहू दे, तुझा भोग
स्वानंद मला भोगू दे, आत्ममिलन होऊ दे. 3 गुण तुझ्या समर्पित करते, 3 त्रिने, त्रिभेदम त्रिगुणम त्रिगुणाकारम. त्या तिन्ही बेलाच्या निमित्तानं तुला माझे गुण समर्पित करते. तुला बेलाचं पण आवडतं माहिती मला, आणि तू ज्ञान देतोस हे कळते पण हृदयाला. कारण शंकरी विद्या शंकरापासून आहे. शंकराच्या नावतार घेऊन अद्वैताचा विस्तार केला आणि शंकरी विद्या ब्रह्मज्ञानाचा सुरुवात झाली तो शंकर. त्याला बेल आवडतो माहिती. त्याला भस्म पण 3 बोटाचा असतं, बेल पण 3 बोटाचाच आहे. 3 बोटाचा भस्म कशाला? त्या 3 गुणाचा परिणाम होणे या मस्तकाला नाही. राम राम माई. शंकराच्या ती खळखळ निकळे पावन आहे. त्या गंगेसारखं शुभ्र आणि खळखळ वाहणारं प्रसन्न मन असावं. तो मध्ये शंकरावर जातो आणि त्या गंगेला पाहत गोदाची गंगा. 3 गुणाचे पान बेल त्याला आवडतो माहिती आम्हाला. पण जो शंकर आहे, ज्या हृदयात नाही शंकर तो स्वतः शंकर. मग शंकरा, महान देवा, महादेवा, अधिदेवा, तुला विठ्ठल डोक्यावर घेतले. मग विठ्ठल पूर्ण झालाय हे दिसते आम्हाला. तुला डोक्यावर गम घेतले, त्याच्याशिवाय पांडुरंग झालाच नाही. हे लोकाला कळतच नाही. त्याची पिंड आहे, मग पांडुरंग आहे. आधी नाही होत ते पांडुरंग. कळत का काही खेळ कुठं नाही कळत. कारण संसार फक्त कळतो ना. माऊली परब्रह्मलिंग. डोळे बंद करून बसलाय. हात असा केला नाही, त्या म्हणलं नाही. इथं या आणि मोक्ष या म्हणलाय. आता पॅक आहे. काऊन पॅक केले? डोळे का बंद केले? त्याला बघायचंच नाही जगाला. भक्ता विना गुणा बघत नाही तो. वारकऱ्याशिवाय प्रसन्न होत नाही तो. ज्याच्यात त्याचं लायसन पडलं माळ त्याला दूर करत नाही तो. त्याचं लायसन तुळशीची माळ. त्याला माळ नाही त्याला काळ खात. त्याला माळ नाही ते पांडुरंगाचा पण नाही. आता जगून त्याला फायदा भेटेल. आमच्या संप्रदायात माळेला महत्व आहे. आमच्या संप्रदायात वारेला महत्व आहे. आमच्या संप्रदायात वेदाला महत्व आहे. बाकीचे कटकट पटपट नाही जमत आम्हाला. तुम्हाला जमली तर जमत आहे. आम्हाला काय सांगता त्याला ताण नसलेला. चला जेणे करिता ज्ञात्य व्याती पाहणे. जाणता न जाणणे जाणावे उरे. जाणता न जाणणे जाणावे हे उरे. जाणता काय जाणता? ती वृत्ती जगताला त्रिपुटीच्या माध्यमातून जाणते. ती जाणणं खरं नाही. पण जेव्हा त्रिपुटीचा बाध होतो आणि परमात्मा प्रगट होतो आणि त्याच्या अनुभूती ती शब्दाविना असती, ते स्वरूप उरलं ते मी आहे. जाणावे हे रे. किती बोल संपत नाही, मनाला भरपूरच नसतं. म्हणतात काय माती होणार आहे का? आठवणी नेणे न काढी आपुलिया ऐनी. का तरंग न घेता पाणी गाळवणे जैसे. का तरंग घेता पाणी गाळवणी जैसे. अर्जुना तुला तर म्हणणं का नाही ह्याच्यातला तरंग काढून घे गाळून. घेता येतो नाही देवा? का दोन्ही एकच आहे? मग तुम्ही 2 आहेत का? नाही नाही देवा. न घेता गाळवणी तरंग जैसे. कळत का? वैराग्य लागतं. थक 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 संताची संगत लागते.
संसारात पाणी टाकावं लागते. गोड बोलणं सोपं आहे, त्याच्यात पाणी टाकून तिकडे जावं लागतं संतापाशी. मग ग्रंथ कळतात, मग त्या अनुभूती देतात, मग अद्वैताकडे नेतात, मग द्वैताला संपवतात, मग देहभाव टाकता येतो, आत्मानुभव घेता येतो, वृत्तीला देहातून बाजूला करता येतं, त्या परमात्म्यात तिला विलीन होता येतं. हे संताचं नातं, संसाराचं नाही. संसारी फाडते 2 मिनिटात संशय आपल्या होते, 2च मिनिटात कळलं ती बाई कशी आहे, काय आहे, तिचा अनुभव काय, तिचे शब्द काय, तिचे जीवन काय, तिचं प्रेम काय, तिथे कळून घेणं शेंबडी आहे. आपल्यात काय अवकात आहे कधी? काय असतात साधू, काय मानतं, काय त्यांची वाणी, काय चिंतन, काय त्यांचं जीवन, आपण कुठे कुठे बी बसत नाही. आपण चर्चा करायला आहेत ना, आपण चर्चा त्याच्याबद्दल करा, चिंतन करू नका, चर्चा. वा वा वा, बरं कसा अभ्यास चिंतन कमी पडतं इथं. याला म्हणतात ब्रह्मविद ज्ञान झालं, ब्रह्मवर्या त्याच्या पुढची गती, ब्रह्मवरिष्ठ, मग नवदेह येते, मग काहीच कळत नाही, काहीच नाही, आपलं आपलं आपणच. न व्यवहार, न कळणं, न बोलणं, न शब्द, काय निःशब्द. मग कुठे हे यायला कमी पडायला ना, कमी पडायला. ज्ञानाच्या नंतर सप्त अवस्था आहेत ना, त्या भोगाव्यात. पदार्थ अभाविनी एक एक सांगते दूर यावा असं शकते. पदार्थ दिसत नाही, अभावच असावं, सगळं अभावच जगताचा, कुठं पदार्थ आहे असून शकते. शुभेच्छा, सन्मान सा. दुसरा पदार्थ अभाविनी एवढी चोरी आहे. त्या वस्तूत कुठे जाणतात यायला. त्यांना आलं की बैल मोजा, दोन्ही लेणे न काढे ती आपली आईनी. बघा, सोन्याची आईने सोन्याचा नाश केल्याशिवाय अलंकार घडते का? तुला ती कार घडवावा लागतो, त्याच्याशिवाय अलंकार घडतच नाही. मग अलंकार म्हणताना पण सोनच आहे, पण सोनं कोण म्हणते? अंगठी आकाराला नाव आहे का सोन्याला नाव आहे? सोनं कळायला आकार देहाला व्याकार आणि देवाला व्याकार आहे. मग तुम्ही आकारात गुंतल्या का निराकारात गेल्या? खरे माऊली, देहाचा जगतात बसले तुला आकार नाही, चांगलं राहत तुला आकार गोरे बोलतच नाही, कुठं बोलते, तुला बोलताच येत नाही, बोलतच नाही. बोलणार ते म्हणजे हो माऊली. हे पण त्याला संबंध नाहीये, आणि तुमचा आकार आहे पण संबंध जात नाहीये. हा दोघाचा डिफरन्स आहे. हो माऊली, किती सूक्ष्म आहे, खरंच आहे. त्याचा संबंध नाही, ते आकारात आहे पण ते संबंध धरतच नाही, ते निराकारातच आहे ते. पण आम्ही आकारात करता भक्ती करता, आकारातून भक्ती आहे, निराकारातून प्राप्ती आहे, आणि सोला सोची अनुभूती आहे. वेदांताची शक्ती आहे, पुन्हा बापाची नाही. देऊ बी शकत नाही तुम्हाला. पूर्ण पडली कुणाची? बघा, सोने आठवणी म्हणजे जे बिस्किट असतं त्याला मोडावं लागतं, पगडावं लागतं, तांब टाकावं लागतं, मग सोनाराचं घर भरतं सर्पाचं, मग अलंकार होतं, आणि बाई नाचत घरी येते. मग पट्टा घातल्यावर सोन्याला जाळून त्याच्यामध्ये तांब घातलं तर ते आकार करता येतो. तसं ह्या बुद्धीला देहाच्या आकारा धरता येतं. कारण मध्ये अविद्या आधीच टाकलेली, तुम्हाला काय टाकायची गरज नाही. जन्म दिला तेव्हाच अविद्ये सोबत आला, अविद्येमुळे आकार येते. पण जेव्हा ते पट्टा काढायचा तर पुन्हा सोनार त्याला जाळते. काढून घेतलं तिचे कर्णावळ बिद्या, त्याचा बट्टा बिद्या आणि सट्टा घ्या. कळत भांडे भीती अविद्येसोबत माऊली. तरंग न घेता पाणी गाळून जायचे, तरंग घेता पाणी गाळून जायचे. अर्जुना, पाण्यावर तरंग दिसतो त्याला गाळून काढून घे. देवा असं कसं बोलता? मग काय
मला जेव्हा जगतात व्यापक आहे तर मला बाजूला काढताना तसंच घ्यावं लागतं, ज्ञानाच्या माध्यमातून, संतांच्या संगतीतून आणि बोधाच्या शक्तीतून, तपाच्या भक्तीतून. तसंच मला अलग काढून घ्यावं लागतं. कसं काढता येतं? ज्ञानानं. तरंग आणि पाणी एकच आहे, तेव्हा तरंगा वेगळा नाही, पाणी वाचून काहीच नाही. तसं माझ्या वाचून जगत नाही हे कळायला तू माझ्यात आहेस. आणि जगत दिसतं तेव्हा वृत्तीच आहे, आणि जगत सत्य मानलं तेव्हा विद्येच आहे, आणि जगतच नाही हे तुझ्या अधिकाराचं फल आहे. दृश्याला सोडणं ही वृत्तीची शक्ती आहे, आणि दृश्यामध्ये अडकणं ही वासनेची शक्ती आहे, आणि दृश्याचा अभाव ही हृदयाची भक्ती आहे, आणि दृश्य समाप्त ही ज्ञानाची मुक्ती आहे. रामकृष्ण हरी. आता मला वेळ लागायचे. पाण्यावरचा तरंग बाजूला गाळून घेता येत नाही ना? नाही, कारण तो भिन्न नाही. तसा मी कुठंच भिन्न नाही, कुठली वस्तू माझ्या वचन नाही. ते समजून घे. तरंग पाणी एक आहे, तसा जीव आणि शिव एकच आहे. मग तरंग बाजूला केला, आकाराला नाव दिलं, आणि जीव हे बाजूला केलं, आकाराला नाव दिलं. माझ्या विना जीवच नाही, आकारच नाही. माझ्या वर आकार आहे. मी नाही तर आकार बी प्रगट होत नाही. निराकाराचा सत्तेवर आकार आहे, दिसून त्याला स्वतः सत्ता नाही, म्हणून तो माझ्यातून प्रगटतो आकार, आणि माझ्यात समाविष्ट होतो. ज्याला माझा स्पर्श होतो तर ज्ञानाचा उत्कर्ष होतो. तो आकारातून भिन्न होतो, निराकारामध्ये एक होतो. तो महात्मा महान होतो, आणि आकाराला सोडून निराकारात थांबतो. तो माझं वैभव बघतो. पण आकाराला सोडण्याची ताकद ज्ञानानं गुरुनं मिळते. आकाराचा भात वेदानं होतो, आणि निराकार पद बुद्धीला येतं, तेव्हा स्वस्वद्य अनुभवाला येतं. तो ज्ञानी महात्मा आपल्या आपल्या परमस्थितीत असतो, आणि परमात्म्यापाशीच असतो. त्याला काय केलं काय न केलं काय करण्याची गरजच नाही, कारण परमतत्वावर आरूढ आहे. क्रियाची गरज नाही, वृत्ती तिथं जातच नाही. ती जागा त्याला मिळाली, तो परमात्मा झाला, तो जीवनमुक्त झाला, तो ब्रह्मवेत्ता बनला. हे ज्ञानाची सिद्धी दिली मी त्याला. माऊली बोलतात अर्जुनाला, कथा तैसी ज्ञानाची हाता न लगेची दृश्य कथा. तसं पाण्याचा तरंग हाताला गाळून घेता येत नाही, तसं ज्ञानाच्या हाताला दृश्य लागत नाही. न लागे दृश्य कथा. बाबू काय मावले, तुझा संबंध नाही, तू माझ्या सोबत आहेस, मी देहासोबत. असं नको न करू, मला तिथे नको न ठेवू, जडाचा संबंध नको न होऊ देऊ. तेव्हा एकच कर, तुला फुल वाहते, तुला बेल वाहते, तुझ्यासाठी वाती पण वळते. पण माझ्या अज्ञानाची वात जाळ न तू. तुला करून घेतोस तू माहितीये मला, पण तुझं स्वरूप दाखव मला. तू कसा असते कळू दे ना, तुझा संबंध बघू दे ना, तुझे अनुभव तर मला येऊ दे ना. आणि माझ्यात तू आणि तुझ्यात मी अशी भेट मला बघू दे. माझ्या जगत आणि जगतात मी आहे हे जाऊ दे ना. माझं जन्मोजन्मी तेच केलं तरी विठ्ठला काय केलं, जगताला आहे म्हणलं, कर्म केले, त्याचं पुण्य झालं, आणि पुन्हा तू जगतात मला वापस आणलंस. पुन्हा कर्माचा भोग म्हणून लेकरं बाळा दिलेस, पुन्हा सुख दुःख माग आलेच, पुन्हा जन्म मृत्यू माझ्या भोवती फिरलेस. असं नको ना करू, थांबव की. तुझ्या हातच खेळ की रे. तूच बोलला ना कृष्ण, आणि तू काढीने गीता. मग आता नको आम्हाला सीता, ते रामायण ठेव तिकडेच, तू प्रगट हो. रामायण ठेव बाजूला. तू माझ्या सोबत आहेस ना, ते ज्ञानानं कळतं. तुझी अनुभूती वेदानं येते, आणि भ्रांत जेव्हा जाती तेव्हा तुझी अनुभूती इथे ते अवतार कार्यात केलंस. आता हे कर,
केलं नाही का ते माईची आज्ञा? मला नको सांगते, माहिती मला पाठ झाला ऐकून ऐकून पाठ. पण तू माझ्यासोबत आहेस, ती राम आहे, तो खरा राम आहे. तुझा माझा स्पर्श आहे, तो खरा वेद आहे. आणि तुझं माझं ऐक्य आहे, ते महावाक्य आहे. आणि जेव्हा तू प्रगटतोस ज्ञान मिळतं, जगत सुटतं. प्रत्येकाने जगत सोडव मग बघ तो आपला दुःखात मी देहात दिसे ना का तुला? हे पडायच्या आधी मुक्त कर मला. व्हायला तुला पुढा तुला वर पुढे वाहू, पुढेच्या पलीकडे जायचे. तुला पाहिजे तुझ्या रंगात यायचे, तुझ्या रंगात रंगायचे. काय म्हणणं आहे? तू किती मागते का तुला? तू कळलास मला? कळला, तू कळला. आता काय भीती रे? तुझं माझं अंतर नाही आणि मी तुझ्याहून दूर नाही, पण हे चित्ताला जरा जमना. करून देण्यात नीट कर की, कृपा कर, ऐक्य कर, देहातलं मन भिन्न कर, जगताचा अभाव कर, वासनेचा क्षय कर, वृत्तीचा निराश कर, गुणाला बंद कर, गुणातीत मला घेऊन चल. तुझ्यासोबत राहायचंय, तुला बेल नाही व्हायचं आता. कंटाळा नाही घालायला तुला, गुदमरत नाही का तू? सोबत आत्मानुभूती म्हणजे अभिषेक आहे. तुझा संबंध म्हणजे खरं सुख आहे. आणि तुझ्यापासून भिन्न म्हणजे कर्म आहे. आणि तुला जाणणं म्हणजे वर्म आहे. आणि तुझ्याशी अभिन्न होणं म्हणजे स्वधर्म आहे. कळतं की नाही तुला? ऐकायलाच की नाही? ऐकत चल. तुला बोलते, ऐक असला का तुला? तो करतो ये शांत मी आहेस, ऐकत नाही का? लाख डोळे तुला मध्ये तू कळत नसतं का तुला? सगळं कळतं, आम्हाला काही कळत नाही, मी कबूल करतो. पण माझं म्हणणं, माझं मनोगत ऐकून घे. प्रगट हो, मला अभेदात यायचंय, मला तुझ्यासोबत जगायचंय, तुझ्या आनंदामध्ये थांबायचंय, तुझ्या आनंदात रंगायचंय, तुला मला पाहायचंय, शब्दाच्या पलीकडे जायचंय, तुझ्या रंगात रंगायचंय. रंगणार नाहीस, तुझ्या पदात नेणार नाहीस, तुझं सुख देणार नाहीस, दुसरं नाही बघ. असं कधी कधी भांडे जा स्थिती हीच आहे. त्याला असलं भांडायला आवडतं, फक्तच भांडतो ना, तुमच्याकडे भांडतो तू. असं भांडण तर त्याला खूप प्रिय आहे. काय भांडे करा तुला सांग ना. तुझ्यापाशी जे मस्तक दिले ना, टाकलं ना, ते संपूर्ण टाक प्रारब्ध. 0 का 0 जन्मच नाही. तुला माझ्यावर तू भिन्नच नाहीस. अभिन्न वाहू दे, तुझा आस्वाद बघू दे, आपणातून बाहेर येऊ दे, देवा जाऊ दे, आत्ममिलन होऊ दे, मन विठ्ठल विठ्ठल होऊ दे. त्याला म्हणतात भजन. माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा. मग म्हणायचं माझा विठ्ठल आहे, तो माझ्यात आहे, तो आमच्या लोकांचा ऐक्य आहे, आमचा माझा संबंध आहे, मग माझा विठ्ठल आहे. संबंध नाही तर बाजूला आहे, आणि संबंध झाल्यावर माझा आहे. चला कुंडली विठ्ठल तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात वेद, त्याचे शब्द म्हणजे साक्षात वेद ब्रह्मच आहेत. त्या ओवीच्या शब्दाच्या भावार्थानं ज्ञानानं अविद्येचा लेश जातो. देहभ्रांती, विकार भ्रांती, जगत भ्रांती, सगळी भ्रांती धुतली जाते. मन आत्मस्वरूपात विलीन होतं, आत्मारामाचं दर्शन घेतं. जगत हे अध्यासिक आहे, भ्रम आहे. जगत हे अज्ञानाचं कार्य आहे. जेव्हा कारणाचा बाध होतो तेव्हा अधिष्ठानाची ओळख होते, वृत्तीचा निराश होतो आणि मी कोण आहे हे कळतं. सुखाची जाण येते आणि देहाचा अहंकार जातो. भेदाची निवृत्ती होते, स्वरूपाची प्रतीती होते. गुरुच्या मुखातून निघालेल्या महावाक्यानं तो परमात्मा हृदयात प्रगटतो. त्याला स्वानुभूती म्हणतात. ती अनुभूती सतत येते. परमात्मा हृदयात विराजमान झाला तेव्हा तो जीवात्मा मी शिवच आहे असं म्हणतो. हा सिद्धांत तो भोगतो. देह हा भ्रम आहे, वासना विकार आहे, वृत्तीत व्यवहार आहे, तेव्हा दुःखाचा स्पर्श आहे. पण जेव्हा तो परमानंदात येतो तेव्हा खोट्याचा संबंध टाकून तो मुमुक्षु मुक्त होतो. वेदांताच्या गाभाऱ्यात जातो, स्वतःला पाहतो, तो आनंदमय होतो. त्याला आत्मत्वाची प्रतीती म्हणतात. 4 वेदाचं फल म्हणतात. स्वला स्वनी जाणणं म्हणतात. त्याला ब्रह्मवेत्याची खूण म्हणतात. त्याला विश्वात्मक परमेश्वराची जाण म्हणतात. हे त्याचं विशेष रूप आहे. ते 12 ज्योतिर्लिंग रूप ते विशेष रूप आहे आणि सामान्य रूप आहे ते अरूप आहे. ज्याला आत्माराम कळाला तिथे अनात्मा गेला. अज्ञानाचा निराश केला, त्याचं जीवन सफल झालं. ग्रंथाचं फल हातात आलं. साधूवर विश्वास ठेवला तर प्रत्येक श्वास सोनं झालं, व्यर्थ नाही गेला. त्या वृत्तीला विकार शिवत नाही. तो मीच आहे. तेव्हा देहाचा संबंध नाही. देह हा पंचभूताचा आहे. 5 भूत एकत्र येतात आणि वेगळे होतात. तो भाग अज्ञानाचा आहे. जेव्हा कर्तेपणा आहे तेव्हा सुखदुःख आहे, पापपुण्य आहे. पण ते मन अविद्येतलं आहे. तिथे वृत्तीचा संबंध आहे. वृत्तीचा इंद्रियाच्या व्यवहाराचा संबंध आहे. तो कर्मठ आहे, तो क्रियेत असतो. पण ज्ञानानं मी बाधित होतो. वृत्ती स्वरूपामध्ये दंग होते, वेदाचा संग होतो, ज्ञानाचं अंग येतं आणि आनंदात तो मग्न होतो, स्वरूपात लीन होतो. तो ब्रह्मवेत्ता असतो. तो ब्रह्मवेत्ता आपल्या स्थितीत असतो, आपल्या भूमिकेत असतो. जेव्हा बुद्धी वेदांतात आहे तर अज्ञानाची निवृत्ती आहे. अज्ञानाच्या निवृत्तीसाठी ओवीचा शब्द म्हणजे शब्द नाही, ती शक्ती आहे. तो वेद आहे. ते वेदाचं सामर्थ्य आहे. ती गती आहे. ती बुद्धीला मुक्ती आहे. ती ज्ञानेश्वरी आहे. ती आपली माऊली आहे. परमात्म्याचा अनुभव म्हणजे वृत्तीचा निराश, जगताचा बाध होतो, गुरुचा अनुग्रह होतो, वृत्तीचा आतल्या परमेश्वराचे संयोग होतो. तो फक्त ज्ञानानं, कर्मानं पुण्य होतं, अविद्येनं जगत दिसतं, वृत्तीनं विकार होतो, व्यवहार होतो. भेद जेव्हा निवृत्त होतो तर वृत्तीचा निराश होतो. तोच मी हे कळतं. हा वेद आहे. हे वेदाचं सार आहे. हे वेदाचं सार जेव्हा हृदयात येतं तेव्हा तो मार्ग सुखाचा असतो. हा गुरुने दाखवलेला मुक्तीचा मार्ग असतो. तेव्हा देहाचा संबंध थांबतो आणि तोच मी हे कळतं. तो जीवनमुक्त महात्मा आपल्या लक्ष्यावर जातो, लक्षित करतो. भ्रमाचा आणि अविद्येचा संबंध सोडतो, जडाचा संबंध टाकतो, आत्मरंगात रंगतो, देह बाधित होतो. देहाचा संबंध नाही, तो महात्मा होतो. हे वेदाचं रहस्य आहे. हे गुरु माऊलीच्या हृदयातलं स्फुरण आहे. शिवापासून गवताच्या काडीपर्यंत त्याला नाना आढळतच नाही. सगळ्यामध्ये तो एकच पाहतो. त्याच्यासाठी भेदच नाही. तो ऐक्यात आहे. तो मलाच जाणतो अर्जुन, कारण त्याच्यामध्ये भिन्न भाव नाही. हे सात्विक ज्ञानाचं फल आहे. ही स्थिती आत्मत्वाची आहे. ही भेट पांडुरंगाची आहे. ही प्राप्ती सुखाची आहे. निवृत्ती भेदाची आहे. जेव्हा वेद आत जातो तेव्हा अज्ञान भस्म होतं, आत्मानुभूती येते, दृश्य मावळतं. ही ताकद, ही सामर्थ्य, ही शक्ती ही वेदाची आहे. ही भक्ती ज्ञानेश्वरीची आहे आणि ही कृपा माऊलीची आहे आणि निवृत्ती देहभावाची आहे. तेव्हा दृश्य मावळतं, म्हणजे दृश्य दिसून खरं वाटतच नाही. ही किमया ज्ञानाची आहे. ही शक्ती हृदयाची आहे. ही संपत्ती वेदाची आहे. ही प्रतीती मोक्षाची आहे. ही अंतःकरणाची उच्च स्थिती आहे. आतल्या परमात्म्याची अनुभूती आहे. जेव्हा मन आत्मरंगात रंगतं, शब्दाच्या भावार्थात जातं, शब्दाला सोडून आपल्या अनुभवाला टाकतं, स्वला पाहतं, मग जीव नाही, जगत नाही, शिव नाही, फक्त केवळ तो आहे आणि तो म्हणजेच मी आहे. तेव्हा वृत्ती सरकली आणि ती अनुभूती सतत आली. ती वृत्ती ब्रह्मानंदात विलीन झाली. तो महात्मा झाला. तो त्रैलोक्यात थोर ठरला. तो ब्रह्मवेत्ता झाला. त्या ब्रह्मवेत्त्याच्या मुखातून श्रवण झालं तर साधकाला स्वरूपाची प्रतीती येते. ती बुद्धी वेदांतानं नटते.
स्वरूपात असते ती अनुभूती आहे. आणि ही अनुभूती तो ब्रह्मवेत्ता सगळ्या जगाला वाटतो. तो संत महान असतो, तो संत महान असतो. जगत हे केवळ चित्र आहे, अधिष्ठानावर काढलेलं आहे. जागृतीत तसं स्वप्न नाही. आज तो आहे म्हणून त्यावर हे देह आहे, हा जगत आहे. वृत्तीच्या संबंधानं जगताला जाणलं, देहालाच मी म्हणलं, त्याची जाणीवच नाही. कारण वृत्तीच खोटी आणि वृत्तीनं दाखवलेले सगळे पदार्थही खोटेच. जाणता, जाणीव आणि जाणणे. जाणीवेला कारण तो आहे, जाणीवेला जो कारण आहे तोच हृदयात प्रगटला तर स्वरूपच उरलं आणि बाकीचं दृश्य मावळलं. कारण जाणलं ते ज्ञान आणि जे जाणलं ते ज्ञेय आणि ते वृत्तीद्वारे जाणलं ती वृत्ती ज्ञान. त्या त्रिपुटीचा बाद झाला, जाणता, जाणीव आणि जाणणं. परमात्मा प्रगटला, वृत्तीतलं अज्ञान गेलं आणि तोच मी हा अनुभव आला. महात्मा म्हणतात त्याला. जेव्हा अधिकार उच्च होतो, वेदाचा चमत्कार होतो, बोधाचा प्रसाद येतो आणि बोधाचा आविष्कार होतो, तेव्हा शब्द घट्ट हृदयात बसतो आणि त्याचा अनुवाद सुरू होतो. त्याला चित्तात धरा आणि तो परमात्मा सोबत आहे, त्यालाच बरा. जी वृत्ती विषयाला पाहते ते ज्ञेय आणि अंतःकरणानं जाणलं तो ज्ञाता. जाणता, जाणीव आणि जाणणं ही त्रिपुटी मावळली. कारण त्या वृत्तीला खरं कोण ते कळालं. बुद्धीला भगवंताचं मिलन झालं. तो जो अगोचर होता, जो इंद्रियाद्वारे बघता येत नाही, त्याला वृत्तीला कसं जाणायचं. ते सत्वगुणाचं कार्य. सत्वगुणात वृत्ती आली तेव्हा ती वृत्ती देहातून भिन्न झाली, अंतःकरणातल्या परमात्म्याशी अभिन्न झाली, ईश्वरात समर्पित झाली. तिथे ती समरस झाली. तेव्हा जाणता, जाणीव, जाणणं त्रिपुटी मावळली. ते कळणं होतं, ज्याच्याद्वारे कळणं होतं, त्याचा स्पर्श झाला, त्याचं सुख मिळालं, त्या आनंदात ती व्याप्त झाली. तिथं व्यवहार नाही, वृत्तीचा स्पर्श नाही, तिथे इंद्रिय नाही, काहीच नाही. फक्त तो आहे आणि त्याची केवळ अनुभूती आहे. ती वृत्ती वाचू नाही, शब्द वाचू नाही, ते देहस्थिती नाही, अज्ञान स्थिती नाही. ती खरी मुक्ती आहे, तो खरा मोक्ष आहे. ती वेदांताची गती आहे, परमस्थिती आहे. आत्मानंद स्थिती म्हणतात त्याला. ही संतांना दिलेली कृपेची स्थिती आहे. निस्पृह निरहंकार वृत्तीनं संत चरणाला लागावं, संतांचा अनुग्रह घ्यावा, त्यांची सेवा करावी, तेव्हा वेदाचं अध्ययन करावं, संत संगतीत राहावं, तेव्हा हे होतं. पाठामध्ये अज्ञान सपाट होतं आणि ईश्वराचं मिलन बुद्धीला होतं. शब्दाचं भान येतं, अनुभवाची खाण येते, सुखाचं भान येतं आणि जीवाशिवाचं ऐक्य होतं. वृत्ती बाजूला जाते. ती खरी अनुभवाची स्थिती, ती आनंदाव्याप्ती, ती परमस्थिती, परमगती. देहाला बुद्धीनं सोडणं म्हणजे अज्ञान झाडणं. मी कोण हे अंतःकरणाला कळणं आणि अंतःकरणातला परमात्मा प्रगटणं, त्याचा संबंध होणं. संत संगतीत देहच नाही तेव्हा परमात्म्याची ओळख होते, जगताची ओळख जाते, आत्मानुभूती भोगता येते. देहातून निघणं आणि स्वची ओळख घेणं, आत्मानुभूती घेणं, वृत्ती रहित जगणं, आनंदात येणं, श्रीरंगाच्या रंगात रंगणं. तेव्हा देहभान नाही, तेव्हा आतलं शिवलिंग प्रगटतं आणि त्या शिवलिंगाला 3 गुणाचा सत्व रज तम 3 गुणाचा बेल वाहिला. गुणातीत वृत्ती झाली, स्वानंद भोगला, आत्मानंद घेतला. तेव्हा ते आत्मलिंग म्हणजे शिवलिंग, ती त्याची शांकरी विद्या. तो शंकरच ज्ञान देतो. ते हृदयाला जेव्हा कळालं, 3 गुणाचा भस्म लावला तर 3 गुणाचा परिणाम होत नाही मस्तकाला. जटेतली त्याच्या शिवाच्या जटेतली गंगा जशी खळखळ निखळ वाहते, पावन नाही तसं प्रसन्न मन व्हावं आणि ते शंकराकडे जावं. त्या बोधाच्या गंगेत त्या मनानं न्हावं. त्या आदिदेवा, महादेवा, शंकरा, तुझ्या पांडुरंगाच्या मस्तकावर तू आहे, तेव्हा तो परब्रह्मलिंग झाला, तेव्हा तो पूर्ण झाला. जाणता हे वृत्ती नाही, त्रिपुटीद्वारे जगताला जाणता येतं. पण ती वृत्तीच खोटी आहे, तर त्या वृत्तीने दाखवलेलं जगत कसं खरं राहील. हा अनुभव शब्दाविना आहे. जेव्हा हे त्रिपुटी बाद होते, जगताचा बाद होतो, वृत्तीचा निराश होतो, तेव्हा ते स्वरूपच उरतं आणि ते मीच आहे ही अनुभूती येते. जसं समुद्रावरचा तरंग बाजूला काढता येत नाही, तसं हे अर्जुना, तसं मला मी अखंड आहे, एकरस आहे, मला वेगळं का काढतोस. हे दिव्य ज्ञान आहे. हे कळण्यासाठी धगधगीत वैराग्य पाहिजे, संतांची संगती पाहिजे, ग्रंथाची अनुभूती यावी लागते. अद्वैतात जावं लागतं, द्वैताला टाकावं लागतं, आत्मानुभवात जगावं लागतं, वृत्तीला देहातून अलग व्हावं लागतं, त्याच्यात एकरूप व्हावं लागतं. आकारातून भक्ती आहे आणि निराकारातून प्राप्ती आहे. ही स्वला स्वची शक्ती आहे. जसं सोनं आटवून अलंकार घडतो, त्याला नाम येतं.
मला व्यापकाला कळण्यासाठी तपाची भक्ती लागते, ज्ञानाची शक्ती लागते, गुरुची मुक्ती लागते. ती माझ्या वाचून जात नाही. जगत दिसणं वृत्तीचा संबंध आहे. जगत सत्य आहे हे वाटणं ही अविद्येची शक्ती आहे. जगत नाही हे कळणं ही अधिकाराची युक्ती आहे. दृश्याला सोडणं ही बोधाची भक्ती आहे आणि दृश्याचा अभाव होणं ही हृदयाची शक्ती आहे आणि दृश्य समाप्त होणं ही ज्ञानाची मुक्ती आहे. जीव आणि शिव हे एकच आहेत. निराकार सत्तेवर हा आकार आहे. माझ्यातच हा आकार माझ्यावरच उत्पन्न होतो आणि माझ्यातच विलीन होतो. तसा माझा स्पर्श आहे, ज्ञानाचा उत्कर्ष आहे. आकारातून मी भिन्न आहे आणि निराकारातून मी एक आहे. तो महात्मा आहे. तो महात्मा आहे. आकाराला बाद करणं हे वेदांत आहे आणि स्वसंवेद्या आत्मरूपा हे अनुभवाला ज्ञान आहे. ही ज्ञानाची परमस्थिती आहे. परमात्मा जवळच असतो. तिथं क्रिया नाही, वृत्ती जात नाही, तो अगोचर आहे. इंद्रियांनी त्याला कळता येत नाही. तो परमात्मा आहे. हे ज्याला कळालं तो परमात्माच झाला, तो जीवनमुक्त झाला, तो ब्रह्मवेत्ता झाला. ही ज्ञानाची सिद्धी आहे. ही माऊलींनी दिली. मग हे असं माऊली बोलतात अर्जुनाला की ज्ञानाची सिद्धी मीच देतो तुला. जसं पाण्यावरचा तरंग काढून घेता येत नाही, तसं ज्ञानाच्या हाताला दृश्य लागतच नाही, ज्ञानाला दृश्य दिसतच नाही. तू माझ्यासोबत आहे तर मी देहासोबत का? माझं स्वरूप मला दाखव. मी कसा आहे ते मला कळू दे. तुझी अनुभूती येऊ दे. तुझा संबंध भोगू दे. तुझ्यात मी आणि माझ्यात तू हीच अनुभूती येऊ दे. सुख दुःख नको. जन्म मृत्यू थांबव. हा तुझा खेळ आहे, ते तू थांबव. तू माझ्या हृदयात प्रगट हो. तू सोबत आहेस हे ज्ञानानं कळतं. तुझी अनुभूती वेदानं येते. भ्रांती जाते तेव्हा अनुभूती येते. तुझं माझं ऐक्य होतं महावाक्यानं. तुझा स्पर्श होतो वेदानं. अज्ञान जातं बोधानं आणि जगत सुटतं गुरुच्या कृपेनं. मी देहात का? मी दुःखात का? मला या दुःखातून मुक्त कर. मला तुला पाहायचंय, तुझ्या रंगात रंगायचंय. तू कळालास, तुझ्या माझ्यात अंतरच नाही. तू माझ्या आतच आहेस. तू दूर नाहीस हे चित्ताला कळू दे. तुझं माझं ऐक्य होऊ दे. देहातून भिन्न होऊ दे. जगताचा अभाव कर. वासनेचा क्षय कर. वृत्तीचा निराश कर. गुणाला बंद कर. मला तुझ्यासोबत राहायचंय. तुझ्या आत्मानुभूती म्हणजेच अभिषेक. तुझा माझा संबंध म्हणजेच खरं सुख. तुझ्याहून भिन्न होणं म्हणजे कर्म. तुला जाणणं म्हणजे कर्म आणि तुझ्यातून अभिन्न होणं म्हणजे स्वधर्म. चहूकडे तूच आहेस. अंतर्यामी तूच आहेस. कणाकणात तूच व्यापक आहेस. हे माझं मनोगत तू ऐकून घे. तुला मला पाहायचंय. शब्दाच्या परे जायचंय. स्वपदावर यायचंय. सुखामध्ये राहायचंय. अभिन्न भावात जगायचंय. तुझा आस्वाद घ्यायचाय. तुझा आत्मविलन भोगायचंय आणि मन विठ्ठल विठ्ठल व्हायचंय. हेच कर पांडुरंगा, हेच मला साष्टांग दंडाचं. बापरे.